सो हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे परेश भोई ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. सो गाईज, आजचा आपला प्लॅन आहे मंदिरात दर्शन घेण्याचा. आणि सकाळी 5 वाजताच आपल्याला रूम भेटली, तर 5 वाजल्यापासून आपण 9 वाजेपर्यंत मस्त झोप काढली. आणि आता आपण चाललोय 10 वाजता दर्शनाला. बघूया किती गर्दी आहे आणि कसं काय आपलं दर्शन होत आहे. आणि मंदिरात या गावात गोकर्ण नाव कसं पडलं याची पण माहिती काढून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करीन. संपूर्ण माहिती एक्सप्लोर करीन. आणि संध्याकाळचा पण भरपूर छान प्लॅन आहे. कसं काय सगळं गाव कसं आहे तुम्हाला पूर्ण दाखवायचा प्रयत्न करीन. तर चला, आता आपली माणसं पुढे गेलेत नाश्ता करायला. तर आपण बघूया, आपण पहिला नाश्ता करून घेऊया कारण आज गर्दी भरपूर आहे रविवार असल्यामुळे. तर चला निघूया गोकर्ण दर्शनाला. कैसी आहे बहिणा, कैसी आहे भारी. ही बघा पुरी, ही भाजी, सांबार, चटणी. सो गाईज, यो बघा, यो आहे देवाचा रथ. यान आहे ना महाशिवरात्रीच्या दिवशी याच्यानं आपले देवाला बसवतात ना, यान फिरवतात पूर्ण गावात. असं नाही बघा, हाईट बघा किती मोठी आहे, जवळजवळ 5 माल्याचा आहे. टायर बघा, रशी बांधले ना तिथून याला खेचतात, पुढे पट्टी करतात. हा बघा आपला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. सो गाईज, गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण महादेवाचं दर्शन करून घेऊया. आपण महादेवाच्या मंदिराजवळ पोचलो आहे. गर्दी अशी काहीच नाही आहे. सुरुवातीला बाहेर क्राऊड बघून असं वाटलं की गर्दी भरपूर असेल, पण आता गर्दी काहीच नाही आहे. आणि मंदिरामध्ये कोणत्याच कॅमेरा अलाउड नाही आहे, म्हणून मला आतमधलं काही दाखवता येत नाही. जेवढं शूट करता येतं तेवढं शूट करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर चला, आता आपण बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवायचा प्रयत्न. हा बघा मंदिराचा एंट्रन्स. इथून देवळाची सुरुवात होते. दर्शनाची लाईन बघून बघा, हे पहिलेच बेसल्या. बघा, हे नुसतं उग्र रवाचं लागतं आणि लुंग्या घालूची दर्शन घ्यायचं लागतं. यो बघा, आमचा UPचा आलेला आहे माणूस आहे. तर मित्रांनो, मंदिराच्या बघा आतला एरिया तुम्हाला दाखवत आहे. बघा माझ्या मागेच इथं बाहेर शंकराची मूर्ती अशी आहे. आणि जो मेन जो दर्शन घ्यायचा आहे तो आतमध्ये आहे, पण इथं भरपूर अशी गर्दी असल्यामुळे आपल्याला आत जाता येणार नाही. उद्या सकाळी लवकर येऊन आपण दर्शन घेऊया. आणि बघा, सो गाईज, आता आपण घराच्या इथे चाललेलो, तर रस्त्यातच आहे ना आपल्याला गोकर्णाचा फिश मार्केट दिसला. तर बघू आता आपण या गोकर्णाला कंचा भाव भेटतं तुम्हाला मी दाखवत आहे. आपल्या ते भावाचं नाव आलं काय सासेल आहे, भावाचं नाव आलं कसं तुम्हाला दाखवते बघा भाव. बघा लेफ्टी
पोच करपाली सुका भाव पण आहे. बागर बघा बागर तरले पण ताज्या तरले तरल्या डोमी पण होतील बघ डोमी भारी तरल्या ताज्या नारबा आणि सुरमई बघा. लेफ्टी जाम आहे ना बागर जामध्ये. जाम काही ना काही प्रकार आहे भावा. माकोल बघा करपाली बघा का सांगण्यात निवा निवा ओ ओ ओ कर मनरुनी एक बाजू आहे. पकड़ा कर पकड़ 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 पकड़. सो गाईस चला आता दुपार झाले आणि 1:30 वाजल्या. आता आम्ही सगळे चाललो जेवायला. आहे सगळ्या तीन व्हेज हॉटेल तीन. आम्ही आहे नॉन व्हेज हॉटेल बघतो. फिश कढी वगैरे संडे असल्यामुळे चला आता आपण फिश हॉटेल बघू आणि आपण जेवण घेऊ. जेवणात काय असेल तो पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू. आपला जेवण आयला सो गाईज आपलं आहे ना आता जेवण वगैरे झालंय आणि आपण आता चाललो पवाला बीचवर. पावताना कशी काय मजा असतं. आमची फॅमिली कशी मजा करतं. बारकी पोरा वगैरे तीन जाम एक्साइटेड जाम पुढे जेल्यान धावत पवाला. कशी काय मजा वगैरे असतं. कैसा पाणी आहे तर नित्तल काच तो पण तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. सो गाईज फायनली बघा बीचवर आलो. चला आता पाहूया. दिवलचा नाखवा येईल आमचा पावाला बघा. भाई नावर ये आइए ये नको मनन उडी मार लाटव. शिक्का सो गाईज आपण आहे ना तो वरती चालले आहोत. डोंगरान रामदेवाचं मंदिर आहे आणि डोंगरावरती आहे ना सनसेट पॉईंट पण आहे आणि परफेक्ट आपण सनसेट व्हायच्या टाईमावर चालले आहोत. 5 वाजल्यान. आता आम्हाला अजून जवळ आम्हाला अर्धा 1 किलोमीटर चालायचं आहे अजून. त्याच्यानंतर डोंगर चढायला जायचं आहे.
रस्ता पण जाम भारी आहे, डोंगराच्या मध्ये मध्येच्या हिस्सा बनवले आणि व्ह्यू पण भारी आहे. आजूबाजूची नुसती झाडं दिसतात ना, डोंगरा व घरा पण त्याही बनवल्या मस्त भारी भारी भारी. पण तुम्हाला दाखवता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. गाईस वरती जाताना आहे बघा बाजूला बोट यायल्यान मावऱ्याच्या बागरा फिशिंग. हे बघा कधी बागरा लागल्यान झाल्या ना कैसा खेळताना बघा. ते पण तुम्हाला नंतर दाखवायचा प्रयत्न करीन. तर पहिलं आपण राम मंदिर बघून येऊया. सो गाईस आपण आहे ना वरती राम मंदिर बघायला चाललो. डोंगरान आहे न, लांबशी आहे ना तो राम मंदिर जाम भारी वाटतंय. त्याच्यावरती सनसेट पॉईंट पण आहे, तो पण तुम्हाला एक्सप्लोअर करेन. परफेक्ट सनसेट व्हायच्या टाईमला आल्यावर 5 वाजल्यान, तर तुम्हाला तो पण दाखवायचा प्रयत्न करीन. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आजूबाजूचा व्ह्यू पण जाम भारी आहे, नुसतं डोंगरांग घरातील ते पण तुम्हाला दाखवत आहे. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. हे बघा आणखी व्ह्यू बघा राम मंदिराचा. काय आहे भारी व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर. बघा आमच्या इसला लाजालूचा जाल भेटले. हे भरलेलं आहे ना, हे भरलेलं आहे ना, इकडे बघ हम दाखवतो. भरले काटा रुपते हे भरलेलं आहे ना बघ आता बघ. तर गाईज इथं आहे ना देवाची पालखी आलेली आहे बघा. सो गाईज आता आपलं सगळं दर्शन वगैरे झालं आहे आणि आपण इथं आहे ना गरम मसाला, हा जो गोकर्ण आहे ना तो गरम मसाल्यासाठी फेमस आहे. पण गरम मसाल्याचा भाव वगैरे बघूया, गरम मसाला कितीला आहे. हा बघा गरम मसाल्याचा प्रकार. आणि इकडे काजू पण आहेत, काजू, बदाम, पिस्ता, मेफर, चॉकलेट, सर्व काही प्रकार आहे. हलवा. आता आपण इकडे रेट बघूया, विचारूया कितीच आहे. काहीच माझ्या मागे जो तुम्ही शॉप बघतास तो आहे आणि याच्यामध्ये आहे ना 700 रुपयाचा मिक्स गरम मसाला. तुम्हाला पण पाहिजे असेल तर इकडे येऊन विजिट द्या. आणि गरम मसाल्याचा एवढा वास सुटला आहे ना आजूबाजूला का माणूस गरम मसाल्याकडे अट्रॅक्ट होतो आहे. तर चला आता. सो गाईज या आता आपण थंडा पिऊ. जेवायला अजून वेळ आहे. जीवीने बघा थंडा आणले, पेप्सी आणि चकना बघा आमचा, लसूण चिवडा, फिश थाली, फिश, भात, चपाती, काय सॅलेड, कोबीची भाजी, बावाचा रस आणि बांगरा, लोणचा, लिंबू. मित्रांनो हे बघा शिपऱ्या, माकोल थाली.